मी प्रामुख्याने मुस्लिम समाजाला सांगू इच्छितो की जे आनंद गीते साहेब आज स्वतःला एक सेक्युलर चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत व मुस्लिम समाजाला भावनिक करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो हा सेक्युलर चेहरा तेव्हा कधी कुठे होता? पावले साहेब साक्षी आहेत व माझे वडील माजी विभाग प्रमुख मोहल्ला विभाग अकबरजी तळे महानगर परिषद उर्दू शाळा नंबर 3 ला त्या खाली हे खासदार असताना इमारतीसाठी 10 लाख रुपयाची निधीची आवश्यकता होती। तेव्हा माझे वडील व पावले साहेबांनी ही गोष्ट त्या वेळचे निष्क्रिय खासदार गीते साहेबांच्या समोर मांडली व त्याने आश्वासन दिले की मी 10 लाख रुपयाची मुस्लिम समाजाच्या उर्दू शाळेसाठी मी निधी देईन। नंतर आम्हालाही आनंद झाला की खरोखर चांगली गोष्ट आहे की आम्ही एवढ्या वर्ष शिवसेनेमध्ये काम केलो, आनंद गीते साहेबांना खासदार केलं, पण त्यांच्या रूपाने एक 10 लाखाची निधी तर मुसलमानाला महाडमध्ये भेटेल व आम्ही हा आनंद आमच्या मुस्लिम समाजामध्ये महाडमध्ये सर्वांच्या समोर मांडला। नंतर जेव्हा निधीची गरज लागली 10 लाखाची तेव्हा हेच आनंद गीते साहेब कुठे पळून गेले ते आम्हाला कधी सापडलेच नाही। आज ते सेक्युलरची भाषा करतात आहेत। गेल्या निवडणुकीमध्ये बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले साहेबांबद्दल जे त्यांनी श्रीवर्धनमध्ये वक्तव्य केले, खास करून मुस्लिम समाजाला कळण्याची गरज आहे, त्यावेळी हेच आनंद गीते साहेबांनी काय सांगितले की ह्या हिरव्या सापाला ठेचून काढा। मग तेव्हा कुठे होतं तुमचं सेक्युलरपण आणि आता तुम्ही चेहरा दाखवता मुसलमानाचे प्रेम तुम्हाला आले? आठवते का तुम्हाला? मुस्लिम समाजासाठी रमजान हा पवित्र महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये लहान असो मोठे असो तरुण असो हे उपास पकडतात आणि ह्या उपासाची ह्यांनी विटंबना केली होती। त्यावेळी 17 जुलै 2014 रोजी महाराष्ट्र सदन दिल्लीमध्ये ह्यांना जेवणाची चव भेटल्यामुळे ह्यांनी काय केले, ह्यांच्यासह काही खासदार त्यातील आता उपाटा गटामधील आनंद विचार राजन विचार हे खासदार यांच्या सहित त्या कॅन्टीन मध्ये जाऊन त्या कॅन्टीन मध्ये काम करणारा गरीब तरुण, त्याचं नाव तो पण मुस्लिम गरीब तरुण होता, त्याचं नाव होता अरशद जुबेर। उपास चालू आहे आणि त्या तरुणाचा उपास सुद्धा आहे हे माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक त्या तरुण खूप विनंती करते की माझा उपास आहे, मी काय हा टेस्ट करू शकत नाही जेवण, तरी सुद्धा राजन विचारांनी रोटीचे 4 तुकडे करून त्याच्या तोंडामध्ये ठोसून त्या तरुण मुस्लिम मुलाचा उपास तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा उपास तोडायला लावला। मग आता तुम्हाला मुस्लिम समाज आठवायला लागला आणि आनंद गीते साहेबांनी लोकसभेमध्ये त्या अरशद जुबेर या मुस्लिम तरुणाला खोटा पाडण्याचा प्रयत्न केले। बस करा, हा मुस्लिम समाज आता सुशिक्षित आहे, ह्या तुमच्या खोट्या ह्या चेहऱ्याला चांगल्या प्रकारे ओळखायला लागलेला आहे, तेव्हा तुम्ही ह्यापासून लांबच राहा की मुस्लिम समाजाचे मते तुम्हाला भेटतील फुलथापा देऊन। आणि ज्या वहूड दर्गेमध्ये डोक्यावर नारळ घेऊन 2 दिवस आधी तुम्ही त्या दर्गेमध्ये प्रवेश केला मुस्लिम समाजाचे मते मिळवण्यासाठी, पहिले आठवते का ज्या दर्गेमध्ये तुम्ही पाऊल टाकू शकलात ते फक्त आणि फक्त आमदार भरतशेठ गोगावले व खासदार सुनीलजी तटकरे मुळे टाकू शकलात।